आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। मनोरमा सुगम संगीत वर्गाच्या वतीनं गीत रामायणाचं सादरीकरण। सौ निर्मला शेखर अष्टपुत्रे यांच्या मनोरमा सुगम संगीत वर्गाच्या वतीनं आजपर्यंत लोकगीतं आणि भारुडे भूपाळी यांचं सादरीकरण केलं गेलं। नाशिकच्या सायखेडकर नाट्य मंदिर येथे पहिल्यांदाच मनोरमा गीत रामायणाचे एका वेळेस 40 महिलांच्या गायनातून गीत रामायणाचे सादरीकरण करण्यात आले। गदी माडगुळकर यांनी साध्या सोप्या रचनेत गीत रामायणाचं विवरण केलं। त्याच सोप्या गायनाच्या समूहानं निर्मला अष्टपुत्रे यांनी आपल्या सुमधुर आवाजानं सीता स्वयंवर ते रामसेतू आणि रावणवध आणि अयोध्येत आगमन या सर्व रामायणाचे गीत रामायणाचे काव्य आणि शेवटी चरणी ठेविता माथा आपोआप भेटती देव या भैरवीने आणि मिले सूर मेरा तुम्हारा या गायनानं उपस्थित रसिकांची मनं जिंकली। कार्यक्रमाचे निवेदन उज्ज्वला पेटकर, तर वाद्यवृंदामध्ये शशांक इखणकर, सौरभ शिंद्रे, अमित भालेराव आणि राजश्री यांनी 40 मातृशक्तीनं सादर केलेल्या मनोरमा गीत रामायणाच्या कार्यक्रमात वादकात रसिकांची दाद मिळवली। हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी ॲडव्होकेट शरद अष्टपुत्रे, किरण पेटकर, संवादिनी निर्मलाताई अष्टपुत्रे या सर्वांचे सहकार्य लाभले। नाशकात प्रथमच झालेल्या 40 मातृशक्तींच्या वतीनं मनोरमा गीत रामायणानं उपस्थित रसिकांची मनं जिंकली। माझा सप्रेम जय हरी रामकृष्ण हरी। मला आत्ताच तिने सांगितलं की थोडक्यात बोलायचं आहे। खरं तर मला बोलता येत नव्हतं, ही सांगायची गरजच नव्हती मला, कारण मी मुळात बोलणारा माणूसच नाही, गाणारा माणूस आहे। परंतु अष्टपुत्रे कुटुंबियांची माझ्यावर एवढी भक्ती श्रद्धा आहे, प्रेम आहे, आणि त्यामुळे हा घरचाच कार्यक्रम असल्यामुळे तुका म्हणी उरलो आता उपकारापुरता अशी माझी अवस्था आहे। एवढ्यात मी गेल्या महिन्यामध्ये कमीत कमी एक 25-30 कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणे म्हणून गेलो। तुम्हाला वाटतं की आता माझं एवढंच काम उरलं आता परंतु हिला नाही टाळू शकलो मी। याचं खरं कारण आहे, मला तुमच्यासारखं शुद्ध बोलता येत नाही। लक्षात ठेवा, मी मराठवाड्यातला आहे, लातूरचा आहे मी, त्यामुळे मला कदाचित न म्हणजे न आणि न म्हणजे हे असं काही जमणार नाही। तर माझा फक्त भाव जाणून घ्या तुम्ही। मी अतिशय साधा माणूस आहे। कुठल्या गोष्टी तुम्ही माझी ओळख करून देताना एवढीसुद्धा सांगायला नको होती, कारण प्रत्येक कुठल्याही गोष्टीने माणसाला अहंकार चढतो, तो मला नको आहे माझ्या आयुष्यात, कारण मी भक्तिमार्गात रमणारा माणूस आहे। मनोरमा सुगम संगीत वर्गाची संचालिका मी निर्मल शरद अष्टपुत्रे। गेल्या 7 वर्षापासून मनोरमा सुगम संगीत वर्ग हा केवळ आणि केवळ महिलांसाठी मी घेते आहे। आणि आज हा एक प्रयोग होता की गीत रामायण हे एवढ्या मोठ्या संख्येने या माझ्या सख्या कसं गातात, हा एक माझा अक्षरशः शिवधनुष्यच पेललं होतं मी, पण त्यांनी तो विश्वास सार्थ करून दाखवला आणि खूप छान त्यांचा आनंद शोधतायत माझ्या क्लासमध्ये आणि स्वतःचं अस्तित्व त्या तिथे सिद्ध करतायत, यातच माझा आनंद आहे। धन्यवाद।
हा आजचा जो कार्यक्रम आहे निर्मला अष्टपुत्रे यांनी जो हा कार्यक्रम सादर केला, विशेष या कार्यक्रमाचं हे विशेष आहे की अतिशय सर्व 50-60 वर्षाच्या पुढच्या ह्या सर्व महिला वर्गांना घेऊन आणि हा जो गीत रामायणाचा कार्यक्रम अतिशय यशस्वी केला, सुंदर केला, सुरेल केला आणि सर्वांना आवडेल असा कार्यक्रम. म्हणजे हे खरं तर मोठं शिवधनुष्यच होतं हे, परंतु इतक्या बायका एकत्रित करून आज ह्या सायखेडकर नाट्यगृहात त्यांनी हा जो कार्यक्रम केला त्याबद्दल त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेसे आहेत. खूप छान कार्यक्रम झाला. आजचा हा मातृशक्तीने केलेला गीत रामायणाचा कार्यक्रम म्हणजे एक अक्षरशः अद्भुत अनुभव होता. या क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत बहुतेक वेळेला गीत रामायण हे पुरुष सादर करत होते, परंतु ह्या मातृशक्तीने ज्या प्रकारे हा कार्यक्रम सादर केलेला आहे म्हणजे मी म्हणेन की एक अतिशय सुंदर, पवित्र, आल्हाददायक, आनंदी, राममय संध्याकाळ. आणि यांनी हा कार्यक्रम इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये करावा यासाठी माझ्या शुभेच्छा, अभिनंदन आणि सर्व लोकांचे आभारसुद्धा ज्यांनी याला प्रतिसाद दिला. धन्यवाद. संजय हिरे, अर्वाचीन, महाराष्ट्र, नाशिक.